Dear student, in the last lecture we have seen regelation. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी पुनर्हिमायन ही जी असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आपण पाहिले की दाब जो आहे तर त्या दाबामुळं बर्फ जो आहे तर त्या बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा त्या ठिकाणी कमी होतो. म्हणजेच 0 डिग्री सेंटीग्रेड असणारे जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानास बर्फ जो आहे तर तो बर्फ पाण्यामध्ये रूपांतरित होतो आणि दाब जर त्या ठिकाणी काढून जर घेतला तर द्रवणांक जो आहे तर तो द्रवणांक पुन्हा त्या ठिकाणी पूर्ववत होतो. म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड तापमान त्या ठिकाणी होतं आणि पाण्याचं पुन्हा बर्फ जो आहे तर त्या बर्फामध्ये रूपांतर होतं. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणार ते काही ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर त्या ठिकाणी पाहिले. पाण्याचं असंगत अशा प्रकारचं आचरण, तर त्या पाण्याचं असणारं ते काही असंगत आचरण जे आहे तर त्या आचरणामध्ये आपण पाहिले की सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की द्रव मर्यादित तापमानापर्यंत जर तापवला तर त्याचं प्रसरण होतं आणि जर कूल केला, थंड केला तर त्याचं आकुंचन होतं. परंतु पाणी जे आहे तर ते पाणी वैशिष्ट्यपूर्ण व आपदात्मक अशा प्रकारचं आचरण त्या ठिकाणी दाखवतं. म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाचं पाणी जर तापवलं तर 4 डिग्री सेंटीग्रेड तापमान होईपर्यंत त्याचं प्रसारण होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन त्या ठिकाणी होतं आणि 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला पाण्याचं आकारमान त्या ठिकाणी कमी असतं. 4 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे तापमान जर वाढवलं तर पाण्याचं आकारमान त्या ठिकाणी वाढत जातं. म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड ते 4 डिग्री सेंटीग्रेड हे जे असणार ते काही तापमान जे आहे तर त्या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचंच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते, असंगत आचरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. याच्यामध्ये आपण पहा की मार्च 2019ला एक फिल इन द ब्लँक्स होती की वॉटर एक्सपांड while reducing its temperature below dash dash degree centigrade. तर काय सांगते आपल्याला की वॉटर एक्सपांड्स while reducing its temperature below 4 डिग्री सेंटीग्रेड. अशा प्रकारचा आन्सर जे आहे तर ते आन्सर आपल्याला त्या ठिकाणी देतं. याच्यानंतरचा पुढचा भाग पहा पेज नंबर 64 वर. इफ 1 kg of water is heated from 0 degree centigrade and its volume is plotted as a function of temperature, we get the graph as shown in the figure. की 1 किलोग्रॅम असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय केलं आपण त्या ठिकाणी तापवायला सुरुवात केली 0 डिग्री सेंटीग्रेड पासून आणि त्याचं असणारं ते काही आकारमान जे आहे तर ते आकारमान आणि असणारं ते काही तापमान याचा असणारा जो काही आलेख जो आहे तर तो आलेख जर काढला तर तो आलेख या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतो. आता काय सांगते ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. त्या ठिकाणी जे काही 4 डिग्री सेंटीग्रेडचं असणारं जे काही तापमान जे आहे 4 डिग्री सेंटीग्रेड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज मिनिमम. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला पाण्याचं असणारं जे काही आकारमान जे आहे तर ते कमीत कमी त्या ठिकाणी. इट मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. आणि याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की काय सांगता येईल या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्याची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला कशी असणार आहे, महत्तम त्या ठिकाणी असणार. पुढे स्टडी ऑफ ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपॅरेटस. आपल्याला त्या ठिकाणी जे काही होपचं असणारं ते काही उपकरण जे आहे तर त्या होपच्या उपकरणाचा वापर करून आपल्याला पाण्याचं असणारं जे काही असंगत आचरण जे आहे तर त्याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा. द ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर कॅन बी स्टडीड विथ होप्स ॲपॅरेटस.
पाण्याचं असणारं जे काही असंगत आचरण जे आहे तर त्या आचरणाचा अभ्यास आपल्याला होपचं असणारं जे काही उपकरण जे आहे तर त्या उपकरणाच्या साहाय्याने त्या ठिकाणी करायचं. आता याच्यामध्ये काय काय असते, Hope's apparatus, a flat bowl is attached to a cylindrical container as shown in the figure. होपचं असणारं जे काही उपकरण जे आहे तर त्या उपकरणामध्ये अशा प्रकारचं असणारं जे काही धातूचं असणारं जे काही उभट अशा प्रकारचं असणारं जे काही नळखंड जे आहे तर ते नळखंड तुम्हाला त्या ठिकाणी दिसते, सिलेंडर ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर या उभट नळखंडाच्या मध्यभागी एक पसरट अशा प्रकारचं असणारं जे काही फ्लॅट बाउल जे आहे तर ते फ्लॅट बाउल त्या ठिकाणी जोडलेले आहे. त्याच्यानंतर पुढे देअर इज प्रोव्हिजन टू अटॅच थर्मामीटर above and below the bowl on the cylindrical container. ही सर्वसाधारणपणे हे जे काय असणार जे काही सिलेंड्रिकल कंटेनर जे आहे तर त्या कंटेनरमध्ये किंवा उभट अशा प्रकारचं हे जे काही नळखंड जे आहे तर त्या नळखंड्यास पसरट भांड्याच्या वर एक तापमापी त्या ठिकाणी आपण जोडलेली T2 आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी हे जे काही उभट नळखंड जे आहे तर त्याच्या खालच्या बाजूला सुद्धा एक असणारी जी काही तापमापी T1 त्या ठिकाणी काय केलेली तर त्या ठिकाणी जोडण्याची सुविधा आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दिसते. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही तापमापी जे आहे या ठिकाणी T2 तर ही टू मेजर द टेम्परेचर T2 आणि असणारे जे काही T1 थर्मामीटर जे आहे तर ते T1 काय करता दिसते तर या ठिकाणी असणारे जे काही खालचं असणारे जे काही नळखंड्यामधलं पाणी जे आहे तर ते पाणी मोजण्यासाठी आणि हे मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणाच्या वरचं तापमान मोजण्यासाठी T2 ही थर्मामीटर जे आहे तर तिचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे वॉटर इज फिल्ड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. या ठिकाणी आपल्याला हे उभट अशा प्रकारचं असणारे जे काही भांडं जे आहे तर त्या भांड्यामध्ये काय केलेले पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी भरले. ए मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट इट इज कॉल्ड एज द फ्रीजिंग मिक्सचर इज पुट इन द फ्लॅट बाउल. त्या ठिकाणी पसरट अशा प्रकारचं असणारे जे काही भांडं जे आहे तर त्या पसरट भांड्यामध्ये मीठ आणि असणारं जे काही बर्फ यांचं असणारं जे काही मिश्रण त्याला आपण त्या ठिकाणी फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे गोठण मिश्रण जे आहे तर ते गोठण मिश्रण अशा पद्धतीने आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भरलेलं आढळून येतं. आता पुढे ड्युरिंग द स्टडी ऑफ द एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपरेटस टेम्परेचर T1 अँड T2 आर रेकॉर्डेड एव्हरी 30 सेकंड. हे जे काही होपचं असणारं जे काही उपकरण जे आहे तर त्या होपच्या उपकरणाच्या साहाय्यानं पाण्याचं असणारं जे काही असंगत अशा प्रकारचं असणारं जे काही आचरण जे आहे वर्तन जे आहे तर त्याचा अभ्यास करत असताना प्रत्येक 30 सेकंदाला या ठिकाणी आपल्याला T1 थर्मामीटरचं तापमानाची नोंद आणि T2 थर्मामीटरच्या तापमानाची नोंद जी आहे तर ती नोंद त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. प्रत्यक्ष हा एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायचा. इथे पुढे आता काय करायचे त्याच्यानंतर द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाइम इन मिनिट्स ऑन द एक्स ॲक्सिस. आता ठिकाणी आपण ग्राफ जो आहे तर तो ग्राफ काढलेला आहे. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. तर असताना तो काय एक्स ॲक्सिस जो आहे तर त्याच्यावर आपण टेम्परेचर त्या ठिकाणी घेतलेले 0 डिग्री सेंटीग्रेड पासून 10 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घेतलेले आणि असणारं जे काही पुढे आपल्याला काय करायचंय द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाइम इन द मिनिट्स ऑन द एक्स ॲक्सिस. सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा असणारा काही आलेख जो आहे तर तो आलेख आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. आता पुढे द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाइम इन मिनिट्स ऑन द एक्स ॲक्सिस. द ग्राफ इज शोन इन द फिगर 5.6. पाहता हा जो आलेख जो आहे तर तो आलेख कसा आहे तर तो आपण त्या ठिकाणी काढणार आहे. पुन्हा द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाइम इन मिनिट ऑन द एक्स ॲक्सिस. या ठिकाणी तापमान जे आहे तर ते तापमान काय केलेलं कोणी हा एक्स ॲक्सिस जो आहे तर त्या एक्स ॲक्सिसवर त्या ठिकाणी घेतलेले टाइम आणि टेम्परेचर जो आहे तर ते टेम्परेचर कुठे घेतलेले एक्स ॲक्सिस जे आहे तर त्या एक्स ॲक्सिसवर आपण त्या ठिकाणी घेतलेले.
द ग्राफ इज शोईंग द फिल्ड. अशा पद्धतीने तो असणारा जो काही आलेख जो आहे तर तो आलेख आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतो. आता काय दाखवतोय ग्राफ? द ग्राफ शोज दॅट इनिशियली बोथ द टेम्परेचर T1 and T2 आर आयडेंटिकल. सुरुवातीला हा जो असणारा जो काही आलेख जो आहे तर तो आलेख काय दाखवतो? तर आपल्या असं लक्षात येतं नसतं की प्रारंभी दोन्ही तापमापी जे आहेत T1 आणि T2, या ज्या काही T1 आणि T2 या ज्या काही तापमापी जे आहे तर त्या तापमापीमधलं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान काय दाखवते? सारखंच त्या ठिकाणी दाखवते. त्या ठिकाणी अशा पद्धतीने सारखं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते सारखंच तापमान त्या ठिकाणी दाखवते. याच्यानंतर पुढे हाऊएव्हर ॲज टाइम पासेस टेम्परेचर T1 of the water in the lower part of the cylindrical decreases fast. पुढे काय होतं नसते की सर्वसाधारणपणे नळकंड्याचा असणारा जो काही खालचा भाग जो आहे तर या नळकंड्याच्या खालच्या भागामधलं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान काय होताना नसते आपल्याला त्या ठिकाणी जलद गतीने त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. व्हाईल टेम्परेचर T2 of the water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. तर वरच्या भागामध्ये असणारं जे काही T2 टेम्परेचर जे आहे तर त्या T2 टेम्परेचरचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते पाण्याचं तापमान तुलनेने कसं होताना दिसते? हळूहळू त्या ठिकाणी कमी होताना दिसते. पुढे हाऊएव्हर once the temperature T1 of the lower part reaches the 4 degree centigrade. ही खालची तापमान, या खालच्या तापमापीचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान काय झालेले आपल्याला त्या ठिकाणी डिक्रीज होऊन किती झालेले तर ते 4 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी झाले. म्हणजे नळकंड्याचा असणारा जो काही खालच्या भागातील पाण्याचं तापमान जे आहे T1 जे आहे तर ते किती होताना दिसतं? 4 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी पोहोचतात. ते काही काळ जवळजवळ काय आता नसतं स्थिर त्या ठिकाणी ते राहताना दिसतं. बरोबर. पुढे thereafter since T2 starts changing rapidly it records 0 degree centigrade first and after that the lower thermometer T1 records 0 degree centigrade temperature. आता पुढे काय सांगितलेलं आहे तर पुढे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसतंय की आपण पाहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी खालच्या असणारे काही तापमापी जे आहे तर त्या खालच्या तापमापीचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे की नळकंड्याच्या खालच्या भागातील पाण्याचं तापमान T1 काय होतं नसतं 4 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी पोहोचतं. ते काही काळ त्या ठिकाणी काय राहताना दिसतं? स्टेडी त्या ठिकाणी राहताना दिसतं, कॉन्स्टंट स्थिर त्या ठिकाणी राहताना दिसतं. परंतु वरच्या भागातील असणारं जे काही पाण्याचं तापमान जे आहे तर ते हळूहळू काय होतं नसतं 4 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत हळूहळू काय होतं नसतं तर त्या ठिकाणी ते कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. बरोबर. आणि यामुळे काय होता नसते की एकाच वेळी T1 आणि T2 काय होता नसते 4 डिग्री सेंटीग्रेड असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी काय होता नसतं दाखवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पाहता काय होता नसते दोन्ही एकाच वेळेला काय होता नसतात 4 डिग्री सेंटीग्रेड असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी दाखवतात. याच्यानंतर मात्र काय होता नसते वरच्या भागातील असणारं ते काही पाण्याचं जे काही तापमान जे आहे म्हणजे T2चं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान काय होता नसतं जलद गतीने त्या ठिकाणी ते कमी होताना दिसते. आणि कमी होत असल्यामुळे याची तापमापी प्रथम काय करता नसते T2 तापमापी आपल्याला किती तापमान दाखवते तर त्या ठिकाणी 0 डिग्री सेंटीग्रेड असणारं जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानाची नोंद त्या ठिकाणी करते. आणि त्याच्यानंतरची असणारी काही खालची तापमापी जी आहे तर ती खालची तापमापी T1 काय करत नसते 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची नोंद जी आहे तर ती नोंद त्या ठिकाणी करताना दिसते. येते पुढे पाहता the point of intersection of the two curves shows the temperature of the maximum density. या ठिकाणी T1 जे आहे तर ते T1चं तापमान हळूहळू कमी झालं 4 डिग्री. या ठिकाणी T2 असताना जे काही थर्मोमीटर जे आहे तर तिचे तापमान त्या ठिकाणी हळूहळू काय झालेले तर त्या ठिकाणी वाढत जाऊन त्या ठिकाणी ते कमी झाले.
आणि दोघांचे असणारा जो काही छेदनबिंदू आहे, आलेखावर आपण दोन त्या ठिकाणी कर्व दाखवलेले, वक्र त्या ठिकाणी दाखवलेले, आणि दोन्ही वक्रांचा असणारा जो काही छेदनबिंदू जो आहे तर तो छेदनबिंदू काय करताना दिसतोय, कमाल घनतेचं तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला या ठिकाणी दाखवतं. पुढे हाऊ कॅन वी एक्सप्लेन दीज ऑब्झर्वेशन. आता ही जी काय असणारे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षणांचे असणारे जे काही स्पष्टीकरण जे आहे तर ते स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी कसं द्याल. आता कसं देता येईल की इनिशियली द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर लोअर्स ड्यू टू द फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बाउल. की सुरुवातीला आपल्या लक्षात येतं नसते की हे जे काही नळकंड जे आहे तर या नळकंड्याच्या मध्यभागी काही करताना दिसते पाण्याचं असणारं ते काही तापमान जे आहे तर ते तापमान याच्यामध्ये असताना जे काही फ्रीजिंग मिक्सचर, बर्फ आणि मीठ यांचं असताना जे काही फ्रीजिंग मिक्सचर जे आहे, गोठण मिश्रण जे आहे तर त्या गोठण मिश्रणामुळे याचं तापमान जे आहे तर ते तापमान काय होताना दिसते, कमी त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे सिन्स द टेम्परेचर ऑफ द water there decreases, its volume decreases and its density increases. आता पुढे काय होतं नसते की नळकंड्यामधलं असणारं जे काही मध्यभाग जो आहे तर त्या मध्यभागाचं तापमान त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे काय होतं नसते, त्याचं आकारमान त्या ठिकाणी कमी होताना दिसतं आणि त्याची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता काय होतं नसते, म्हणजे पाण्याची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता काय होतं नसते, वाढताना त्या ठिकाणी दिसते. The water with higher density moves downward. मग असं त्या ठिकाणी जास्त घनतेचं असणारं ते काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते, खालच्या दिशेनं नळकंड्याच्या खालच्या भागानं काय होताना दिसते, व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. काय होताना दिसते की या ठिकाणी पाणी जे आहे जास्त घनतेचं जे काही पाणी जे आहे तर ते जास्त घनतेचं पाणी काय होताना दिसते तर जलद गतीने T1च्या दिशेनं त्या ठिकाणी ते काय होताना दिसते, व्हायला त्या ठिकाणी काय होताना दिसते, सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसते. आणि देअरफॉर द लोअर टेम्परेचर थर्मामीटर T1 शोज रॅपिड फॉल इन द टेम्परेचर. आणि त्याच्यामुळे खालची असणारी काही तापमापी जे आहे तर त्या तापमानामध्ये काय होताना दिसते, आपल्याला तापमान जे आहे तर त्या तापमानामध्ये जलद अशा प्रकारची घट जी आहे तर ती घट त्या ठिकाणी येताना दिसते. आणि कुठपर्यंत येताना दिसते, this continues till the temperature of the water become equal to the 4 degree centigrade. आणि ही जी काही घट जी आहे तर ती घट सर्वसाधारणपणे 4 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान होईपर्यंत ती घट जी आहे तर ती घट त्या ठिकाणी होताना दिसते. when the temperature of the water starts decreasing below 4 degree centigrade, its volume increases and its density decreases. ज्या वेळेला त्या ठिकाणी असणारे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं असणारे काही तापमान जे आहे तर ते तापमान 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली त्या ठिकाणी जाईल तर त्या वेळेला त्याचं आकारमान त्या ठिकाणी वाढताना दिसतं, त्याची घनता जी आहे तर ती घनता सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसते. आणि इट देअरफॉर रेफर्स अँड इट देअरफॉर मूव्स इन द अपवर्ड डायरेक्शन. आणि याच्यामुळे ते पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसतं, पुन्हा वरच्या दिशेनं त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होताना दिसते. The temperature of the water in the upper part, that is T2. काय सांगितलेले, the temperature of the water in the upper part T2 therefore decreases rapidly to 0 degree centigrade. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय की वरच्या भागातील असणारे जे काही पाण्याचं असणारे ते काही तापमान जे आहे तर ते तापमान T2 त्याची काय होताना दिसते 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्या ठिकाणी ते काय होताना दिसते, कमी त्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द अपर पार्ट T2 therefore decreases rapidly to 0 degree centigrade. The temperature of the water in the lower part, however, remains 4 degree centigrade for some time and then decreases slowly to 0 degree centigrade. हे आपल्या लक्षात येताना दिसतंय की 4 डिग्री मध्यभागी असणारे जे काही पाण्याचं तापमान जे आहे तर ते 4 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा त्या ठिकाणी कमी होतं, तेव्हा त्या ठिकाणी ते प्रसरण पाहू लागतं, त्याची घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी कमी होते व ते तळाकडे न जाता काय होताना दिसते, वरच्या भागाकडे त्या ठिकाणी जाताना दिसतं. म्हणून वरच्या भागातील पाण्याचं तापमान T2 जे आहे तर ते जलद गतीने काय होताना दिसतं 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्या ठिकाणी कमी होतं.
परंतु तळाशी असणारे जे काही पाण्याचं तापमान जे आहे तर ते मात्र काय होतं नसतं 4 डिग्री सेंटीग्रेडवर काही काळ त्या ठिकाणी स्थिर राहताना दिसतं आणि तेही नंतर काय होतं नसतं 0 डिग्री सेंटीग्रेड जे आहे तर त्या 0 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत कमी त्या ठिकाणी ते होताना दिसतं. आता पुढे पेज नंबर 66 वर यूज युअर ब्रेन पॉवर आहे. हाऊ विल यू एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. पाण्याचं असणारं जे काही असंगत आचरण जे आहे तर त्या आचरणाच्या आधारे खालील विधानं कशीच त्या ठिकाणी स्पष्ट कराल. तर पहिलं स्टेटमेंट आहे, इन रिजन विथ कोल्ड क्लायमेट the aquatic plants and animal can survive even when the atmospheric temperature goes below 0 degree centigrade. See the figure. आता अशा पद्धतीची आकृती आहे की थंड प्रदेशातील वातावरणाचं तापमान 0 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथे असणारे जे काही जलीय सजीव जे आहे तर ते जलीय सजीव त्या ठिकाणी जिवंत राहतात. आणि दुसरं स्टेटमेंट आपलं दिलेलं आहे की इन कोल्ड रिजन्स इन विंटर्स द पाईप फॉर वॉटर सप्लाय ब्रेक इव्हन रॉक्स क्रॅक्स. थंड प्रदेशामधील हिवाळ्याच्या कालावधीमध्ये पाणी वाहून नेणारे नळ जे आहेत तर ते नळ त्या ठिकाणी फुटतात किंवा खडक जे आहे तर त्या खडकांना असणाऱ्या ज्या काही भेगा ज्या आहेत तर त्या भेगा त्या ठिकाणी पडतात. ही दोन असणारी जी काही विधानं जी आहेत तर ती विधानं आपल्याला पाण्याच्या असंगत आचरणाच्या आधारे काय सांगितली स्पष्ट करायला त्या ठिकाणी सांगितली. आता काय सांगता येईल की इन कोल्ड रिजन्स ड्युरिंग विंटर द टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर फॉल्स बिलो 0 डिग्री सेंटीग्रेड. थंड प्रदेश जे आहे तर त्या थंड प्रदेशामध्ये वातावरणाचं असणारं ते काही तापमान जे आहे तर ते तापमान काय आता नसतं 0 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली त्या ठिकाणी जाताना दिसतं. ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस द वॉटर ॲट द सरफेस ऑफ द लेक्स अँड द पॉन्ड्स स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग. अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी तळ आपण त्या ठिकाणी दाखवलेले लेक्स त्या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये काय होतं नसते जसजसं त्या ठिकाणी तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी पाण्याचं तापमान त्या ठिकाणी कमी होत तर त्या वेळेला म्हणजे काही तळ जे आहे तर त्या तळ्याचा पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागाचं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होतं नसतं कॉन्ट्रॅक्ट होताना नसतं आकुंचन पावायला त्या ठिकाणी सुरुवात होताना. हेन्स इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस अँड इट सिंक्स टू द बॉटम. आणि म्हणून याचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान जसजसं त्या ठिकाणी कमी होईल तसतसं त्या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्ट होताना दिसतं आकुंचन पावताना दिसतं. त्याची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी कमी होताना दिसते. पाणी काय होताना दिसते तर त्या ठिकाणी खाली जायला सुरुवात होते म्हणजे सिंक्स टू द बॉटम. धिस प्रोसेस कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ द ऑल वॉटर इन द लेक फॉल्स टू द 4 डिग्री सेंटीग्रेड. त्या तळ्यामधलं असणारं सर्वच्या सर्व असणारं काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं तापमान जोपर्यंत 4 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी चालूच राहताना दिसते. ॲज द वॉटर ॲट द सरफेस कूल्स फर्दर दॅट इज टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड इट स्टार्ट एक्सपांडिंग इन अ स्टेट ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की तळ जे आहे तर त्या तळ्याच्या पृष्ठभागावर असणारे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होतं नसतं कूल त्या ठिकाणी थंड होताना दिसतं. म्हणजे याचं असणारं ते काही तापमान जे आहे तर ते तापमान काय होतं नसतं 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली त्या ठिकाणी येताना दिसतं. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ते असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं एक्सपांडिंग इन स्टेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आकुंचन पाहण्याच्या ऐवजी ते काय होताना दिसते तर त्याचं त्या ठिकाणी एक्सपान्शन होताना दिसतं. एक्सपान्शन म्हणजे त्या ठिकाणी ते प्रसरण पावताना दिसतं. आणि प्रसरण पावल्यामुळे काय होताना दिसते पहा अँड देअर फोर इट्स डेन्सिटी डिक्रीजेस. आणि याच्यामुळे काय होताना दिसते तर ते असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता काय होताना दिसते कमी त्या ठिकाणी होताना दिसते. आता पुढे काय सांगितलंय इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड इट रिमेन्स ॲट द सरफेस.
त्या पाण्याची असताना जी काही घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी कमी होताना दिसते आणि ते काय होताना दिसते, पृष्ठभागालाच ते पाणी त्या ठिकाणी राहताना दिसते. द टेम्परेचर ऑफ द वॉटर ॲट द सरफेस कंटिन्यूज टू फॉल टू 0 डिग्री सेंटीग्रेड. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते, तर त्या पाण्याचं तापमान त्या ठिकाणी 0 डिग्री सेंटीग्रेड होतं. फायनली द वॉटर ॲट द सरफेस इज कन्व्हर्टेड इन टू आईस. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाण्याचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागाचं बर्फामध्ये रूपांतर होताना दिसतं. बर्फाचा थर जो आहे तर तो बर्फाचा थर त्या ठिकाणी काय होताना दिसतो, तयार त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे काय सांगितले, द वॉटर ॲट द सरफेस इज कन्व्हर्टेड इन टू आईस बट द वॉटर बिलो द लेअर ऑफ द आईस इज ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. या ठिकाणचं असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान काय सांगितलंय, किती सांगितलंय, बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड. परंतु या बर्फाच्या खाली असणारे जे काही तापमान जे आहे तर पाणी जे आहे तर त्या पाण्याचं तापमान मात्र त्या ठिकाणी 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली त्या ठिकाणी राहताना दिसते. आणि आपल्याला माहिती की आईस इज ए बॅड कंडक्टर ऑफ हीट. आपल्याला माहिती बर्फ जो आहे तर तो बर्फ उष्णतेचा त्या ठिकाणी काय दुर्वाहक त्या ठिकाणी. आणि हेन्स द लेअर ॲट द सरफेस डज नॉट अलाउ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वॉटर टू द ॲटमॉस्फिअर. आणि आपल्याला माहिती या ठिकाणी बर्फाचा असणारा हा जो काही थर जो आहे तर तो थर काय करताना दिसतोय, या ठिकाणी असणारं जे काही ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वॉटर टू ॲटमॉस्फिअर म्हणजे पाण्यापासून बाहेरच्या वातावरणामध्ये असणारे जे काही उष्णता जे आहे तर त्या उष्णतेचा काय करताना दिसते, तर त्या ठिकाणी तो प्रतिबंध त्या ठिकाणी करताना दिसते किंवा बाहेरची वातावरणाचं तापमान खाली म्हणजे बाहेरची उष्णता आतमध्ये येत नाही. कशामुळं, बर्फ जो आहे तर त्या बर्फामुळं त्या ठिकाणी बाहेरची असणारी जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी अलाऊ त्या ठिकाणी केली जाते. ॲज द वॉटर बिलो द लेअर ऑफ द आईस रिमेन्स 4 डिग्री सेंटीग्रेड, फिश अँड अदर ॲक्वेटिक ॲनिमल्स अँड द प्लांट्स कॅन सर्वाइव्ह. या ठिकाणी बर्फाचा असणारा जो काही थर जो आहे तर त्या थराचा असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान काही समजा आपल्याला 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली त्या ठिकाणी राहतं. आणि याच्यामुळे या बर्फाच्या खाली असणारे जे काही वनस्पती असतील, अशा प्रकारचे मासे असतील तर ते मासे काय होताना असतात, जिवंत त्या ठिकाणी राहताना दिसतात. त्याच्यानंतरचं दुसरं, इन कोल्ड रिजन्स इन विंटर द पाईप्स फॉर द वॉटर सप्लाय ब्रेक्स अँड इव्हन रॉक्स क्रॅक्स. थंड प्रदेश जो आहे तर त्या थंड प्रदेशामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाणी वाहून येणारे जे काही नळ जे आहे तर ते नळ त्या ठिकाणी फुटतात किंवा असणारे जे काही खडक जे आहे तर त्या खडकांना त्या ठिकाणी भेगा पडतात. त्याचं काय कारण सांगता येईल की समटाइम्स वॉटर एंटर्स इन टू द क्रिव्हिसेस ऑफ द रॉक्स. की बर्फाला पडलेल्या जे काही भेगा जे आहेत तर त्या भेगांमध्ये काय होतं दिसते, पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी जाताना दिसतं. When the temperature of the atmosphere falls below 4 degree centigrade, water expand. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या खडकांमध्ये गेलेलं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं असणारं जे काही तापमान जे आहे किंवा वातावरणाचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान ज्या वेळेला त्या ठिकाणी 4 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्या ठिकाणी ते कमी होताना दिसतं तर त्यावेळेला ते पाणी काय सांगितले एक्सपांड होतं म्हणजे प्रसरण पावतं. Even when water freezes to form ice, there is increase in soil. त्यावेळेला तो असणारं जे काही त्या खडकांमधलं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी गोठताना दिसतं, त्याचं बर्फामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं. आणि बर्फामध्ये रूपांतर झालं की त्याचं असणारं जे काही आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी वाढतं. As there is no room for expansion, it exerts a tremendous pressure on the rocks which cracks and breaks up into the small pieces. बर्फ जे आहे तर त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं, त्याचं असणारं जे काही आकारमान जे आहे तर ते आकारमान त्या ठिकाणी वाढतं. परंतु त्या खडकामध्ये पाणी जे आहे तर त्या पाण्याच्या प्रसरणाला कोणत्याही प्रकारची जागा त्या ठिकाणी नसते आणि त्याच्यामुळं ते पाणी काय करताना दिसते तर ते खडक जे आहे तर त्या खडकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर जो आहे दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी लावताना दिसतो. आणि याच्यामुळे ते खडक जे आहे तर त्या खडकाला त्या ठिकाणी भेगा पडताना दिसतात किंवा त्या खडकाचे लहान लहान तुकड्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत.
पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.